की मुंबई विद्यापीठाचा मी जाहीर निषेध करतो आणि सोबतच ज्या विभागाचा मी विद्यार्थी आहे पाली विभागाचा तेथील शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा बी निषेध करतो या ठिकाणी। का तर पहिल्या दिवसापासून जे भंतेजी आंदोलनाला बसले भदंत विमानचा त्यांच्या आंदोलनाला पाली विभागातील विद्यार्थी आमच्या आदरणीय योजना भगत मॅडम यांच्या दहशतेखाली ते विद्यार्थी भंतेजीच्या आंदोलनाला सोबत देत नाहीत, पाठिंबा देत नाहीत किंवा येत नाही आहेत घाबरून, तर मार्क्स कमी होतील किंवा नापास केला जाईल म्हणून। माझ्यासाठी ते शिक्षक फार आदरणीय होते आणि आहेत, परंतु ते येत का नाही समोर हे त्यांनी भूमिका जाहीर अजूनपर्यंत केलेली नाही आहेत। ते म्हणतात की आमच्यावरती विद्यापीठाचं प्रेशर आहे आणि विद्यापीठाचं प्रेशर जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते मी 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा, आणि हे विद्यार्थी हे शेळी झालेले आहेत, पाली विभागाचे धम्म शिकायला जातात। अल्पसंख्याक आयोगाला दिल्लीवरून बोलावून आपण त्या ठिकाणी पाली विभागाला कशी मदत मिळवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला। तो प्रयत्न देखील सरकारने मान्य केला आणि मोठ्या प्रमाणावर निधीची पूर्तता त्या ठिकाणी करण्यात आली, परंतु मोठ्या चलाखीने कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, त्याचप्रमाणे प्रकुलगुरू भामरे आणि रजिस्ट्रार डॉक्टर प्रकाश कारंडे यांनी अतिशय चलाखीने हा जो आपला फंड आहे पाली आणि प्राकृतसाठी किंवा पाली भवनचा फंड जो आहे हा फंड त्यांनी वेगळ्या वारसा भाषा अध्ययन केंद्र असा काहीतरी एक नवा फंडा काढून तिकडे हा वळवलेला आहे। बघा, भंतेंची एकही मागणी त्यांच्या स्वतःसाठी नाहीये। ते कुठे काही म्हणत नाही की मला दान द्या, ते कुठे असं म्हणत नाही की माझी पीजी लवकर करा, ते कुठे असं काही म्हणत नाही की मला एखादे रूम द्या, ते कुठे असं म्हणत नाही की मला एका विहार द्या विद्यापीठामध्ये। ते काय मागतात तर तुमच्या आमच्यासाठी मागतात, आणि जेव्हा ते तुमच्या आमच्यासाठी मागत असताना आज काय केलं विद्यापीठाने? आज विद्यापीठाने त्यांच्या पर्सनल लेवलवर घात घातलाय। आज अक्षरशः तुम्ही जर बघायला गेले तर एका कैद्याला पण एक आपण व्यवस्थित ट्रीटमेंट देतो, परंतु आज भंतेजी आज 15-18 दिवस झाले, आणि ते पण एका द्वेषपूर्ण 1 मार्च म्हणजे माघ पौर्णिमा मी नेहमी सांगत असतो बौद्ध संस्कृतीमध्ये माघ पौर्णिमेचं फार मोठं महत्व आहे, आणि नेमकं त्याच दिवशी सुट्टीच्या दिवशी ते पण सांगतो मित्रांनो, सुट्टीच्या दिवशी विद्यापीठ बंद असताना त्यांच्यावरती आघात केला, त्यांना रूम मधून काढून टाकलं। भिक्षू म्हणजे भिक्षू सोबत एक चिवर आणि त्याच्यासोबत भिक्षापात्र, जे भिक्षापात्र जे सोबत असलं पाहिजे अशी ही त्यांची आचारसंहिता असते। Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. विश्व शांतीचा उद्गाता तथागत सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। ज्या शिवाजी महाराजांनी त्या तळागाळातल्या जाती धर्माला मानव सन्मानाचं स्थान आपल्या स्वराज्यामध्ये दिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जातीवादाला खतपाणी घालण्याचं काम उत्तर मुंबई विद्यापीठ करत आहे। अशा जातीवादी मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध असतो। मित्रांनो, तुम्हाला पुन्हा मी विनंती करतोय की आज धर्मावर घाला जातोय, पाली भाषेवर घाला घातला जातोय, बौद्ध भिक्षूंवर अटॅक होतोय, बौद्ध भिक्षूंना रस्त्यावर झोपवलं जातंय। तर अशा पद्धतीने जर का हा अन्याय सुरू राहिला आणि भंतेजींना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या मुंबईमध्ये लवकरच एक मोठं जनआंदोलन उभं करू। सध्या महाबोधी मुक्ती आंदोलन हे सुरू आहे, दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन सुरू आहे। जर का हे आंदोलन आणि मुंबई विद्यापीठामध्ये चालू असणाऱ्या भंते विमानचा यांचा छळ जर भिक्खू संघाला दिल्लीमध्ये कळाला तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी जन आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, आणि इथल्या जातीवादी सरकारला त्यांना या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यावं लागेल। 300 विद्यार्थ्यांचं वसतिगृह मागणं ही मागणी काय अनधिकृत आहे का? अरे गोर गरीब SC ST OBC या विद्यार्थ्यांनी शिकू नये का? अरे आम्ही जर शिकलो नाही तर आमची प्रगती होणार नाही, आणि म्हणून इथल्या जातीवादी सरकारने आमच्या SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना शिकू न देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। भंतेजींनी एक सामाजिक मागणी केली की गोर गरीब माणसं जी खेड्यापाड्यात येत आहेत, जे विद्यार्थी खेड्यापाड्यात येत आहेत त्यांना मुंबईमध्ये राहण्याची गैरसोय होते। मुंबई विद्यापीठामध्ये जर 300 खोल्यांचं वसतिगृह बांधलं गेलं तर ती मुलं या ठिकाणी शिकतील,
आणि त्यांचा राहण्याचा प्रश्न सुटेल, ही मागणी काही चुकीची आहे? अरे मग का आमच्यावर अशा पद्धतीने दडपशाही केली जाते? का बौद्ध भिक्षूंना अशा पद्धतीने मानहानीला सामोरं जावं लागतंय? मुंबई विद्यापीठामध्ये मराठी भवन आहे, मुंबई विद्यापीठामध्ये उर्दू भवन आहे, मुंबई विद्यापीठामध्ये संस्कृत भवन आहे, मग मुंबई विद्यापीठामध्ये पाली भवन झालं पाहिजे की नाही? अरे मुंबई विद्यापीठामध्ये पाली भवन झालं पाहिजे की नाही? ही मागणी काय बेकायदेशीर आहे? अरे जे लोक बेकायदेशीर मागणी करून मुंबईला भेटीत धरतात, परंतु अतिशय शांत पद्धतीने गेल्या 6 महिन्यापासून बनतेजी मुंबई विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन करत आहेत, आपल्या मागण्या घेऊन बनतेजी आंदोलन करत आहेत, सत्याग्रह करत आहेत. बनतेजी कुणाला काळा झेंडा दाखवत नाहीत, बनतेजी कुणाला निळा झेंडा दाखवत नाहीत, बनतेजी कुणाला शिव्या शाप देत नाहीत, बनतेजी कुणाबद्दल वाईट बोलत नाहीत. बनतेजी आपले शांत पद्धतीने मुंबई विद्यापीठाच्या गेटवर एक पिंपळाचं झाड आहे, ज्या पद्धतीने तथागत बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली शांतीचा संदेश देतात, त्याच पद्धतीने बनतेजी सकाळ संध्याकाळ तिथे ध्यान करून आपल्या मागण्या सरकार कसे मान्य करतील अशा पद्धतीने बनतेजी त्या ठिकाणी आपल्या मागण्या करत आहेत. अशा शांतप्रिय आंदोलनाला हे मुंबई विद्यापीठ चिरडण्याचा प्रयत्न करते. शांतीच्या आंदोलनाला हे लोक हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करते. अशा जातीवादी मुंबई विद्यापीठाचा निषेध झालाच पाहिजे. अशा जातीवादी मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध झालाच पाहिजे. तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा, भाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजचा मुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजचा मुद्रा. अरे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जातीवादाला हा बढावा दिला जातोय, अशा पद्धतीने एका धर्माला कलंकित केलं जाते. अशा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला कलंकित करणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध असतो. विश्व शांतीचा उद्गाता तथागत बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिराव फुलेंचा, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. ज्या शिवाजी महाराजांनी त्या तळागाळातल्या जाती धर्माला मानव सन्मानाचं स्थान आपल्या स्वराज्यामध्ये दिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जातीवादाला खतपाणी घालण्याचं काम मुंबई विद्यापीठ करत आहे. अशा जातीवादी मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध असतो. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा मी विनंती करतोय की आज धर्मावर घाला जातोय, पाली भाषेवर घाला घातला जातोय, बौद्ध भिक्षूंवर अटॅक होतोय, बौद्ध भिक्षूंना रस्त्यावर झोपवलं जातंय. तर अशा पद्धतीने जर का हा अन्याय सुरू राहिला आणि बनतेजींना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या मुंबईमध्ये लवकरच एक मोठं जन आंदोलन उभं करू. सध्या महाबोधी मुक्ती आंदोलन हे सुरू आहे. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन सुरू आहे. जर का हे आंदोलन आणि मुंबई विद्यापीठामध्ये चालू असणाऱ्या बनते विमनचा यांचा छळ जर भिक्खू संघाला दिल्लीमध्ये कळाला तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी जन आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि इथल्या जातीवादी सरकारला त्यांना या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यावं लागेल. 300 विद्यार्थ्यांचं वसतिगृह मागणं ही मागणी काय अनधिकृत आहे का? अरे गोर गरीब SC ST OBC या विद्यार्थ्यांनी शिकू नये का? अरे आम्ही जर शिकलो नाही तर आमची प्रगती होणार नाही. आणि म्हणून इथल्या जातीवादी सरकारने आमच्या SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना शिकू न देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. बनतेजींनी एक सामाजिक मागणी केली की गोर गरीब माणसं जी खेड्यापाड्यातून येत आहेत, जे विद्यार्थी खेड्यापाड्यातून येत आहेत
त्यांना मुंबईमध्ये राहण्याची गैरसोय होते. मुंबई विद्यापीठामध्ये जर 300 खोल्यांचं वसतिगृह बांधलं गेलं तर ती मुलं या ठिकाणी शिकतील आणि त्यांचा राहण्याचा प्रश्न सुटेल. ही मागणी काही चुकीची आहे? अरे मग का आमच्यावर अशा पद्धतीने दडपशाही केली जाते? का बौद्ध भिक्षूंना अशा पद्धतीने मानहानीला सामोरं जावं लागतंय? मुंबई विद्यापीठामध्ये मराठी भवन आहे, मुंबई विद्यापीठामध्ये उर्दू भवन आहे, मुंबई विद्यापीठामध्ये संस्कृत भवन आहे. मग मुंबई विद्यापीठामध्ये पाली भवन झालं पाहिजे की नाही? अरे मुंबई विद्यापीठामध्ये पाली भवन झालं पाहिजे की नाही? ही मागणी काय बेकायदेशीर आहे? अरे जे लोक बेकायदेशीर मागणी करून मुंबईला वेठीत धरतात, परंतु अतिशय शांत पद्धतीने गेल्या 6 महिन्यापासून बनतेजी मुंबई विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्या घेऊन बनतेजी आंदोलन करत आहेत, सत्याग्रह करत आहेत. बनतेजी कुणाला काळा झेंडा दाखवत नाहीत, बनतेजी कुणाला निळा झेंडा दाखवत नाहीत, बनतेजी कुणाला शिव्या शाप देत नाहीत, बनतेजी कुणाबद्दल वाईट बोलत नाहीत. बनतेजी आपले शांत पद्धतीने मुंबई विद्यापीठाच्या गेटवर एक पिंपळाचं झाड आहे, ज्या पद्धतीने तथागत बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली शांतीचा संदेश देतात, त्याच पद्धतीने बनतेजी सकाळ संध्याकाळ तिथे ध्यान करून आपल्या मागण्या सरकार कसे मान्य करतील अशा पद्धतीने बनतेजी त्या ठिकाणी आपल्या मागण्या करत आहेत. अशा शांतप्रिय आंदोलनाला हे मुंबई विद्यापीठ चिरडण्याचा प्रयत्न करते. शांतीच्या आंदोलनाला हे लोक हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करते. अशा जातीवादी मुंबई विद्यापीठाचा निषेध झालाच पाहिजे. अशा जातीवादी मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध झालाच पाहिजे. तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा, भाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजचा मुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजचा मुद्रा. अरे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जातीवादाला हा बढावा दिला जातोय. अशा पद्धतीने एका धर्माला कलंकित केलं जाते. अशा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला कलंकित करणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर ज्या अमानुष पद्धतीने त्यांनी मारले तर त्याचाही आम्ही तसंच करू, त्यालाही आम्ही सोडणार नाही. कारण आमच्या भंतीजीला मारलं म्हणजे आमच्या गुरूंना मारलं म्हणजे आम्हाला मारल्यासारखं झालेलं आहे. म्हणून त्या हरामखोराला आम्ही तसंच पायदळी त्याचे कपडे काढू, त्याचा म्हणजे नको त्या वस्तूला आम्ही ना त्याला चिरफाड करू. कारण त्यांनी आमच्या भावना दुखवलेल्या आहेत. हा जर हे प्रकार जर कुठे मंदिरात झाला असता तर आज संपूर्ण भारत पेटला असता. मग बौद्ध धर्मावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा हे सरकार कुठे जातं? त्यांना जाग येत नाही का ते आमच्याकडे लक्षात येत नाही? काय एवढं जातीवाद करत आहे? सरकारलाही देखील मी सांगते की जर तुम्ही आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला नाही तर आम्ही त्याच्या पुढची कारवाई करू. कारण संविधान आमच्या बापांनी लिहिलेलं आहे आणि आम्ही संविधान पद्धतीनेच त्या हरामखोराला आम्ही सोडणार नाही. आणि जो कुलकर्णी आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत, भंतीजी आमच्यासाठी ज्या मागण्या मागतायत ते आमच्यासाठी पण आहेत आणि आमच्या येणाऱ्या पुढील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. ते काही स्वतःच्या अस्तित्वासाठी मागण्या मागत नाहीये. तर सरकारला माझी एवढीच विनंती आहे, विनंती नाही करणार का? बाकीच्या लोकांना तुम्ही सगळ्या पद्धतीचे अधिकार देतात, मग आम्हाला का नाही? तर आम्हाला अधिकार भेटलाच पाहिजे. आणि आमच्या भंतीजीवर जो अन्याय अत्याचार करेल ना त्याला आम्ही सोडणार नाही आणि आम्ही महिला त्या घरातला सोडणारच नाहीये. तो भडवा कुठे का दिसेना त्याचा आम्ही चिरफाड करणारच आहे. मेल्यानी खूप अन्याय अत्याचार केलेला आमच्या भंतीजीवर आणि हे आम्हाला सहन होत नाहीये. म्हणून सरकारला आम्ही सांगतोय, जाब विचारतोय, विद्यापीठाने लवकर कारवाई केली पाहिजे. भंतीजींच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला लवकरात लवकर दिल्याच पाहिजे एवढीच विनंती करते सर्वांना. आणि आज आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल मी आपणा सर्वांना बंधूंनो आपल्याला आतापर्यंत बनतेंचा ज्या भ्याड हल्ला झालेला आहे आणि खरोखरच की जेणेकरून की आजला बऱ्याच दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि आमची जी मागणी आहे आणि बनतेंची जी मागणी आहे ती मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण का आम्ही आक्रोश मोर्चा किंवा हे निवेदन देण्यासाठी पासून पत्र व्यवहार होत आहेत पण मात्र त्याच्यावरती कोणीच दखल घेत नाही आहे.
पण बंधूंनो, या ठिकाणी की समाजाने देखील प्रत्येकाने एक बौद्ध बांधव म्हणून आपल्या धम्मगुरूंवरती जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्याच्यासाठी आपण सर्वांनी मात्र एकत्रित येणं गरजेचं आहे. आमच्या फक्त ज्या भंतेंच्या मागण्या आहेत त्या मात्र सरकारने पूर्ण केल्या पाहिजे. त्या यांनी पाळी भाषा टिकून राहिली पाहिजे आणि पाळी भाषा ही टिकल्याशिवाय काही गत्यंतर नाही. कारण का पाळी भाषा ही 2500 वर्षापूर्वीची आहे आणि ती टिकवण्यासाठी भंते खरोखर अतोनात प्रयत्न करतात. आमचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्न करतात. बंधूंनी, या ठिकाणी कोणी कुठेही असा, पण मात्र त्याच्यासाठी आपण या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आपली पाळी भाषा ही टिकली पाहिजे आणि कायमस्वरूपी राहिली पाहिजे. आमच्या मुलांना जे शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आपण एक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी खरोखरच सरकारला निवेदन आहे आमचं की जेणेकरून आमचं मोर्चा वगैरे काढून काहीच होत नव्हतं, पण परत आजला निवेदन आहे की आमची पाली भाषा टिकून राहिली पाहिजे आणि भंतेंवरती जे अन्याय अत्याचार जे झालेले आहे त्याच्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. मानखुर्द आणि चेंबूर सकल बौद्ध समाज यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे. भंते विमानसा यांच्यावर जो काय अन्याय होतोय मुंबई विद्यापीठाच्या मार्फत, त्याविषयी या ठिकाणी ज्या काही मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता महिला उपस्थित आहेत. खूप मोठ्या प्रमाणात खूप कौतुक करावंसं वाटतं यांचं. महिलांनी हा विषय घेतलेला आहे. तसेच तरुण सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता विषय असा आहे की या मुंबई विद्यापीठामध्ये जे भंते विमासा आंदोलन करत आहे, शांततेच्या मार्गाने त्यांची मागणी अधिष्ठान ते म्हणत आहेत, अधिष्ठान करत आहे. तर हे अधिष्ठान यशस्वी होण्यासाठी या सर्वांनी जे काय या ठिकाणी सभा घेतलेली आहे त्यांचे आपण थेट प्रक्षेपण सम्यक क्रांतीच्या माध्यमातून बघत आहोत. आणि याच्या अगोदर पण आपण बघितलं की त्या ठिकाणी जे पोलीस बळाचा वापर केला जातो तो अतिशय दुर्दैवी वापर आहे. आपण बघितलं भंते विमासा यांच्याकडे एक साधा टाचणी सुद्धा नाहीये. टाचणी सुद्धा नसताना जवळपास 150 ते 200 पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्ताला असतात. मान्य कमिशनर साहेब, पहलगाम या ठिकाणी जी काय मोठी घटना घडली, काश्मीर या ठिकाणी जी काय मोठ्या घटना 2 घडलेल्या आहेत, त्या ठिकाणी अतिरेकी जे काही घटना करून पळून गेलेले आहेत ते सापडलं नाही तुम्हाला. परंतु हे भंतेजी शिक्षणासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला तुम्ही पोलीस बळाचा वापर करताय आणि हे आंदोलन चिरडताय, हे फार चुकीचं आहे. कमिशनर साहेब, मुंबई विद्यापीठाचं तुम्ही ऐकू नका. तो कुलकर्णी हा जातीवादी कुलकर्णी आहे, त्यामुळे त्याचं ऐकू नका. पाली भाषा ही भारताची सर्वात चांगली भाषा आहे. ज्यावेळेस पाली भाषेमध्ये व्यवहार होत होते त्यावेळेस हा भारत सुजलाम सुफलाम भारत होता, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे पाली भाषा या ठिकाणी असली पाहिजे. मी पुण्याहून आलेलो आहे. पुण्यामध्ये पाली भाषेचं स्वतंत्र डिपार्टमेंट आहे, स्वतंत्र बिल्डिंग आहे. परंतु मुंबई सारख्या ठिकाणी, जे मुंबईला आपण इंटरनॅशनल शहर म्हणतो, त्या ठिकाणी जर का पाली भाषेचं केंद्र नसेल तर ही आपल्यासाठी फार दुर्दैवी बाब आहे. आणि एक सांगतो, जर का या आंदोलनाला मोठे पक्ष किंवा मोठे नेते येत नसतील तर सामान्य हे सगळे लोक आहेत, सामान्य हे सगळं आंदोलन चालवतील. आम्हाला राजकारणाची गरज नाहीये, त्यांनी त्यांचं राजकारण करावं. परंतु आम्ही बौद्ध धम्मासाठी लढणार म्हणजे लढणार. काट्या खाण्याची वेळ आली तरी चालेल, काही झालं तरी चालेल, आपण या ठिकाणी लढणार आहे सम्यक क्रांतीच्या माध्यमातून. मी या ठिकाणी सगळ्यांना सांगतो, हे जे सामान्य बांधव आहेत, हे सामान्य बांधवच्या माध्यमातून तुमचं राजकारण चालतं. तरी सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो, जर का या आंदोलनामध्ये नेते जरी आले नाही तर आपण सामान्य नागरिक सर्वांनी एकत्रपणे मिळून हे आंदोलन पुढे घेऊन गेलं पाहिजे. मला माहिती आहे त्या ठिकाणी काही राजकारणी कुरघोडी करत आहे, काड्या करत आहे. भंतेंच्या बाबतीत चुकीचे असे त्या ठिकाणी गप्पा मारल्या जातात, खोटं सांगितलं जातं. त्यामुळे आपण भंतेंना पाठिंबा दिला पाहिजे. त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते ऐकलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि हे पूर्ण आंदोलन सम्यक क्रांतीच्या माध्यमातून लाईव्ह आहे, लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. तर त्यामुळे मी या ठिकाणी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी मुंबई विद्यापीठ प्रशासनानं जो काही भंते विमानसा यांचा अमानुष छळ चालवलेला आहे
त्याच्या आपण निषेधार्थ या ठिकाणी जमलेला आहात. मी सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक असं आभार व्यक्त करेल. खरं तर आभार व्यक्त करण्याचं कारण नाही, हे आपलं कर्तव्य आहे. येणाऱ्या भावी पिढीसाठी, येणाऱ्या बौद्ध जनतेसाठी, बौद्ध विद्यार्थ्यांसाठी वंते विमानसाई आणि मुंबई विद्यापीठामध्ये पाली भवनाचं जे आंदोलन चालू केलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये हे जर पाली भवन जर उभं राहिलं तर येणाऱ्या अनेक काळामध्ये अनेक पिढ्या त्याचा लाभ घेऊ शकतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बौद्ध धर्माची जो बेसिक आहे, जो पाया आहे, हा पाली भाषा आहे. आणि ही पाली भाषा जगवण्याचं काम आणि त्याचा व्याप्तीचं जे काम आहे हे मुंबई विद्यापीठातून झालं पाहिजे. मुंबई विद्यापीठामध्ये पाली डिपार्टमेंट आहे, पाली डिपार्टमेंट बुद्धिझम डिपार्टमेंट आहे. हे डिपार्टमेंटला मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी शासनाची फंडची आवश्यकता आहे, परंतु शासन आणि मुंबई विद्यापीठ प्रशासन पाली डिपार्टमेंट देखील याकडे दुर्लक्ष नेहमी करत आलेलं आहे. 20 वर्षापासून हे पाली डिपार्टमेंट त्या ठिकाणी चालू आहे, परंतु या पाली विभागाला अनुदान देण्यात येत नाही. पाली डिपार्टमेंटच्या नंतर जे काही विभाग अस्तित्वात आलेले आहेत त्या विभागाला अनुदान दिलं जातं. त्या ठिकाणचा जो कर्मचारी वर्ग आहे हा परमनंट केला जातो, प्राध्यापक परमनंट केले जातात, परंतु पाली डिपार्टमेंटला अद्याप एकही प्राध्यापक परमनंट नाही. ही अतिशय मोठी शोकांतिका आहे. सर्वाधिक जास्त जे विद्यार्थी आहेत हे पाली डिपार्टमेंटला आहेत, पाली भाषेसाठी आहेत. असं असताना देखील त्या ठिकाणी पाली भाषेवर अन्याय होतोय. आणि हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही स्वतः ते काही करत नसल्यामुळं आम्ही स्वतः प्रयत्न केले. अल्पसंख्याक आयोगाला दिल्लीवरून बोलावून आपण त्या ठिकाणी पाली विभागाला कशी मदत मिळवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला. तो प्रयत्न देखील सरकारने मान्य केला आणि मोठ्या प्रमाणावर निधीची पूर्तता त्या ठिकाणी करण्यात आली. परंतु मोठ्या चलाखीने कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, त्याचप्रमाणे प्रकुलगुरू भामरे आणि रजिस्ट्रार डॉक्टर प्रकाश कारंडे यांनी अतिशय चलाखीने हा जो आपला फंड आहे पाली आणि प्राकृतसाठीचा किंवा पाली भवनचा फंड जो आहे, हा फंड त्यांनी वेगळ्या वारसा भाषा अध्ययन केंद्र असं काहीतरी एक नवा फंडा काढून तिकडे हा वळवलेला आहे. आणि ही पाली भवन आणि बुद्धिझमचा एकंदर हा अपमान केलेला आहे. पाली भवनची प्रॉपर बैठक झालेली असताना, ते नियमात असताना, त्याला निधी आलेला असताना हा निधी वळवण्याचं आणि निधी पळवण्याचं काम, लुबाडण्याचं काम या मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ भंतेजींचं आंदोलन चालू आहे. गेली 5 महिने आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर अगदी पाण्यानं आम्ही त्यांच्या बरोबर उभे आहोत. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी 1 तारखेपासून भंतेंचं आंदोलन चिरडण्याचा एक अमानुष असा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यांचा रूम लॉक करण्यात आलेला आहे. त्यांचं चिवर, त्यांचे लॅपटॉप, त्यांच्या ज्या दैनंदिन गरजांच्या वस्तू हे सगळ्या लॉक करण्यात आलेल्या आहेत. आणि एका चिवरवर त्यांना फक्त त्या ठिकाणी जमिनीवर झोपण्यासाठी प्रवृत्त केलं गेलेलं आहे. कुठल्याही प्रकारे जेलमध्ये जो कैदी असतो त्या कैद्याला देखील बिछाना दिला जातो, त्या कैद्याला देखील कपडे दिले जातात, त्या कैद्याला देखील पाणी दिलं जातं, त्याच्या दैनंदिन गरजा पुरवल्या जातात. परंतु या ठिकाणी मुंबई विद्यापीठामध्ये भंतेने जिना रस्त्यावर झोपायला प्रवृत्त केले, तर टॉयलेटला जाण्याला देखील दरवेळेस मज्जाव केला जातो. ही जी अमानुष वागणूक आहे याचा आपण या ठिकाणी निषेध करतो आहोत. ही गंभीर घटना रोखण्यासाठी आजच मायनॉरिटी कमिशन अल्पसंख्याक आयोग मुंबई विद्यापीठामध्ये आलं होतं. आणि आपल्या सगळ्यांना सांगण्यास मला चांगलं वाटतं या ठिकाणी की अल्पसंख्याक आयोगाने अतिशय धारदार पद्धतीने आणि चांगल्या अगदी त्यांची कान उघडणी केलेली आहे. जे पोलीस प्रशासन आहे, प्रशासनाला देखील त्यांनी चांगल्या प्रकारे खडसावलेलं आहे आणि त्यांची भंबेरी उडालेली आहे. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र त्यांच्याकडे नसताना त्यांनी हा सगळा त्यांचा छळ चालवलेला आहे. आणि मायनॉरिटी आयोगाने त्याला सक्त ताकीद दिलेली आहे की येत्या 8 दिवसामध्ये आपण सर्व काही रिपोर्ट आमच्या समोर सादर करा. आणि जो काही भंतींचं आंदोलन चालू आहे ते रास्त पद्धतीने चालू आहे. परंतु हायकोर्टाचे काही निर्देश असल्यामुळे त्यांना जी योग्य ती मदत आहे ते आपण तुर्तास करू शकत नाही. 8 दिवसानंतर त्यांना ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीची पूर्तता केली जाईल. या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे. आम्ही थोडे उशिरा याचमुळे आलेलो आहे. मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण भंते विमानसा यांच्या पाठीशी उभे राहू आणि मुंबई विद्यापीठ प्रशासनाला आपण धडा शिकवू की जे पाली भवन आहे आमच्या हक्काचं आहे, ते कुणाच्या बापाचं नाही आणि ते झालंच आणि ते होणारच हा आपण या ठिकाणी निर्धार पक्का करूया. जय भीम. मित्रांनो, सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. प्रथमतः मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मुंबई विद्यापीठाचा मी जाहीर निषेध करतो आणि सोबतच ज्या विभागाचा मी विद्यार्थी आहे पाली विभागाचा, तेथील शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा बी निषेध करतो या ठिकाणी. का तर पहिल्या दिवसापासून जे भंतेजी आंदोलनाला बसले भदंत विमानसा, त्यांच्या आंदोलनाला पाली विभागातील विद्यार्थी
आमच्या आदरणीय योजना भगत मॅडम यांच्या दहशतेखाली ते विद्यार्थी भंतीच्या आंदोलनाला सोबत देत नाहीत, पाठिंबा देत नाहीत किंवा येत नाही आहेत घाबरून, तर मार्क्स कमी होतील किंवा नापास केला जाईल म्हणून. माझ्यासाठी ते शिक्षक फार आदरणीय होते आणि आहेत, परंतु ते येत का नाही समोर हे त्यांनी भूमिका जाहीर अजूनपर्यंत केलेली नाही आहेत. ते म्हणतात की आमच्यावरती विद्यापीठाचं प्रेशर आहे आणि विद्यापीठाचं प्रेशर जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते मी 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. आणि हे विद्यार्थी हे शेळी झालेले आहेत, पाली विभागाचे धम्म शिकायला जातात आणि भंतीच्या आंदोलनामध्ये येत नाहीत. आणि ते शिक्षकही जे वेल एज्युकेटेड शिक्षक आहेत आणि विद्यार्थी पण वेल एज्युकेटेड विद्यार्थी आहेत ते येत नाही आहेत. हे फार मी त्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा निषेध करतो. आज अल्पसंख्याक आयोग मुंबई विद्यापीठामध्ये आलं होतं आणि त्यांच्या समोर विद्यापीठाला कुठलेही पुरावे सादर करता आलेले नाही, थतबत झालेले होते आणि एक न्यायालयीन चौकशी सुनावणी त्यांनी केली. 10 दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे की आमच्याकडे लेखी तुम्ही म्हणणं सांगा विद्यापीठाने, आणि मग ते लेखी म्हणणं भंतेजींना आणि पाली संवर्धन समितीच्या लोकांना पाठवलं जाणार आहे आणि मग आम्ही त्याचं उत्तर देणार आहोत. परंतु इथे जैसे आहे तशीच परिस्थिती भंतेजींची आहे की मच्छरांमध्ये भंतेजींना विद्यापीठामध्ये झोपावं लागत आहे. त्यांचं जे काही टेंट आहे विद्यापीठाने त्यांच्याकडे माणुसकी नाही आहेत, अमानवी अत्याचार तो त्यांचा सुरू आहे. त्यांना जराही वाटत नाही की बाबा हा विद्यार्थी आहे आणि या मागण्या घेऊन बसलेला आहे तर याला त्याची वसतिगृह आणि त्याचं सामग्री शैक्षणिक साहित्य हे त्याला सुपूर्द करावं, ते देखील अजूनपर्यंत त्यांनी केलेलं नाही. कारण इथे जे आहे विद्यापीठ हे भंतीजीला विद्यापीठामधून मुक्त करू पाहत आहेत का, तर त्यांनी ते आंदोलन सोडावं असं ते आयोगाला सांगत होते. परंतु आंदोलन तोपर्यंत सुटणार नाही जोपर्यंत मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषा भवन बनत नाही, मुंबई विद्यापीठामध्ये 300 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल बनत नाही, तोपर्यंत ते आंदोलन सुटणार नाही आणि भंतीजी तिथून हलणार नाही. उद्या आता मुंबई विद्यापीठाच्या गळ्याशी आलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी एक अधोरेखित गोष्ट या ठिकाणी करतो की मुंबई विद्यापीठाचे सगळे अधिकारी म्हणजे कुलगुरू, प्रकुलगुरू आणि कारंडे हे अशाही थराला जाऊ शकता उद्या चालून, कारण यांना जेलची हवा खावी लागणार आहे. त्या भीतीपुढे कारण यांच्याकडे काही रितसर एव्हिडन्स नाही, पुरावे नाही. उद्या हे भंतीजीला त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून समाज बांधवांना आव्हान करतो की तुम्हाला ही गोष्ट लक्षात असू द्यावी. ते यांच्या जीवाशी यांच्या गळ्यापर्यंत गोष्ट गेलेली आहे. म्हणजे यांच्या जेलवर येण्याची पाळी जेव्हा आली तर हे भंतीजींची हत्या करायलाही भाग पाडणार नाही, भंतीजींचा रोहित विमोला करायलाही भाग पाडणार नाही. अशा थराला हे जाऊ शकतात आणि त्यांच्यासोबत कोण कोण आहेत यांचा पण काटा काढू शकतात हे लोक. परंतु आम्ही घाबरणार नाही. आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत, बुद्धांचे अनुयायी आहोत. इतकंच बोलतो आणि मी समाज बांधवांना आव्हान करतो की SC/ST आयोग पण कशी भूमिका घेतं त्याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असू द्या. ह्युमन राईट्स कशी आपल्या या भंतीच्या आंदोलनाकडे लक्ष ठेवतं याच्याकडे पण आपलं लक्ष असू द्या आणि पाली विभागाकडे पण आपलं लक्ष असू द्या की ते लवकर भंतीच्या बाजूला येतं की नाही, त्यांची भूमिका आपण सर्वांनी जाणून घेत राहा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मी समाज बांधवांना, विद्यार्थ्यांना आणि आंबेडकर आणि बौद्ध उपासकांना सांगतो की पाली विभागाला फोन करा की तुम्ही भंतीच्या बाजूला आंदोलनामध्ये सहभागी व्हा, अन्यथा तुम्हाला तिथे शिकवण्याचा अधिकार नाही आहे. ठीक आहे, एवढंच बोलतो आणि थांबतो आणि आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री. सविनय जय भीम, नमो बुद्धाय. धम्म बांधवांनो, आपल्याला माहितीच असेल की मागच्याच वर्षी केंद्र सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि हा दर्जा भेटत असताना आज इतकी अभिनंदनाची आणि इतकी चांगली स्तुती सुमनाची ती गोष्ट असताना आज महाराष्ट्रामध्ये मुंबई विद्यापीठ त्याचा द्वेष करते आणि हा द्वेष आपल्याला आज दिसतोय. एका बाजूला पाली भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला पाली भाषेला हिंद दर्जा द्यायचा, हे आज आपल्याला पाहायला मिळतंय. देशात आणि केंद्रात, महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्ता एकच आहे, परंतु हा दुजाभाव कसा हा आपल्याला दिसतोय. आणि आज आपल्याला जे विमाचा भंते दिसलेले आहेत, अक्षरशः आता जयाताईंनी जे सांगितलेले की बाबासाहेबांच्या चष्म्यातून आपल्याला जे बौद्ध भिक्षू हवे होते ते आज बौद्ध भिक्षू आपल्याला बदंते विमासामधून दिसतात आपल्याला. आज अक्षरशः ते जीवाचं प्राण करतायत. आज दिवस रात्र असो की ऊन वारा पाऊस असो ते झटतात, कुणासाठी झटतात आणि त्याच्यासाठी एक फेक नरेटिव्ह, आपलेच लोक फेक नरेटिव्ह देतात, आपलेच लोक त्यांच्या संदर्भात चुकीचं इन्फॉर्मेशन देतात. आणि ते चुकीचं इन्फॉर्मेशन काय, तर पाली भाषाची
पाली भाषा संदर्भात स्वतंत्र भवनाची काय गरज आहे? आपलेच लोक म्हणतात, काही तर पॅन्थर म्हणतात मुंबई विद्यापीठामध्ये कुठला असं भवन आहे जे स्वतंत्र आहे? मुंबई विद्यापीठामध्ये कुठला असं डिपार्टमेंट स्वतंत्र इमारत आहे? परंतु मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मुंबई विद्यापीठामध्ये आपण जर गेलात, जवळपास 300 एकरची जागा आहे. या 300 एकरच्या जागेमध्ये का 10 गुंठा पण भेटू शकत नाही पाली भवनाला. जर सायकोलॉजी डिपार्टमेंटला सी डी देशमुख भवन होऊ शकतंय, जर पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटला फिरोजशाह मेहता भवन होऊ शकतं, जर बीएमएस आणि एमएमएस डिपार्टमेंटला जोरावर भवन होऊ शकतं, जर मराठी डिपार्टमेंटला मराठी होऊ शकतं, जर डिपार्टमेंटला मौलाना अब्दुल कलाम आझाद बनू शकतं, पाली डिपार्टमेंटला भवन का होऊ शकत नाही? अशा हे चुकीचं होतात आणि त्यांना माहित नाही की आपण काय करतो, काय धोंडा मारतो. परंतु या धोंड्याची बदंत विमाचा त्यांचं चालू शकतात. त्याचबरोबर त्यांची दुसरी मागणी अशी आहे की पाली विभागाला अनुदान मिळालं पाहिजे, शासनाकडनं अनुदान मिळालं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला सांगा की आज पाली विभागाला कुठल्या प्रकारची नोकरी लागत नाही, परंतु याच पाली विभागामध्ये आणि बाकीचे जर विभाग इथे अनेक विभाग आहे विद्यापीठामध्ये. सिंधी डिपार्टमेंट आहे, गुजराती डिपार्टमेंट आहे, पर्शियन डिपार्टमेंट आहे, अरबिक डिपार्टमेंट आहे, उर्दू मराठी डिपार्टमेंट आहे, हिंदी डिपार्टमेंट आहे, नाही म्हटलं तरी फ्रेंच डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट आहे, 14 ते 15 डिपार्टमेंट आहे. आणि 14-15 डिपार्टमेंटला विद्यार्थी बघितलं तर बोटावर मोजणारे विद्यार्थी आहे आणि ह्या डिपार्टमेंटला अनुदान सरकार देते. मग जर बोटावर मोजणाऱ्या विद्यार्थ्याच्या डिपार्टमेंट अनुदान देते तर आमच्या 404 विद्यार्थी असं डिपार्टमेंट अनुदान का देऊ शकत नाहीये? हा दुसरा सवाल हा बनतेजी विचारतात. आणि त्याच्यामुळे हा सवाल विचारल्यानंतर ज्यांना हा द्वेष असतो पाली भाषेच्या संदर्भात, जसं मी तुम्हाला सांगितलंय, देशात आणि राज्यात एकच सरकार आहे, परंतु देशात पाली भाषेचा गजर होतो, अभिनंदन केलं जाते. दुसऱ्याच बाजूला पाली भाषेचा म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये हा हीन वागणूक दिली जाते आणि ह्या हीन वागणुकीतून त्यांना ही पाली भाषेला अनुदान नको. आज जवळपास 20 वर्षापासून पाली विभाग जो 20 वर्षापासून जो सुरू झाला तो तसाच तो बेबी प्लॅन मध्ये आहे. त्याची वाढ खुंटून टाकलेली आहे. त्याचे तिथे प्राध्यापक आज बघायला गेले अजूनही तिथे प्राध्यापक टेम्पररी कर्मचारी म्हणून आहे. तिथे एकही शिक्षक परमनंट नाहीये, तिथे एकही शिक्षक कर्मचारी परमनंट नाहीये. आणि अशाला वाचा फोडणारे आपले भदंत विमाचा आज जीवाचा प्राण देत आहेत. त्याचबरोबर त्यांची तिसरी मागणी काय आहे? तिसरी मागणी जी आहे ते खेडोपाड्यातून, महाराष्ट्राच्या गावागावातून, खेडोपाड्यातून, अगदी मार्जिनल लेवल मधून 300 विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह बनवायला पाहिजे. आता खेडोपाड्याचे विद्यार्थी जेव्हा मुंबई विद्यापीठामध्ये येतात तर त्यांना प्रवेश मिळतो, MA ला BA ला प्रवेश मिळतो, पण त्यांना हॉस्टेलला प्रवेश मिळत नाहीये. आणि अशा वेळेला हॉस्टेलला प्रवेश मिळतं, ते बाहेर जातात, विद्यापीठाच्या बाहेर जातात आणि PG रूम घेतात, पेइंग गेस्ट रूम. ती पेइंग गेस्ट रूम त्यांना 10,000 महिन्याला पडते. विद्यापीठात रूम घेतात 10,000 वर्षाला पडते. तर महिन्याला 10,000 जर बघायला गेलं तर 1.25 लाख रुपये त्या विद्यार्थ्याला जो गावावरून आलेला त्याला भरावं लागतात. आणि अशा वेळेला जेव्हा तो आपल्या बापाला सांगतो, शेतकरी बापाला सांगतो, कष्टकरी बापाला सांगतो, तो बाप म्हणतोय की बाबा 1.25 लाख रुपये मला वर्षाला परवडणार नाहीये, जो शिक्षण सोड आणि वापस गावाला ये. आणि त्या विद्यार्थ्याला थांबवण्यासाठी त्याचं दुःख जाणून घेतलेले बनते तेच असतं. ते दुःख जाणून घेतात, दुःखाचं कारण बघतात आणि त्याच्या कारणाचा शोध आणि त्या दुःखाचं विमोड करत असतात. ते नेमकं ह्या विद्यार्थ्यांचं दुःख या भंतेने जाणून घेतलेले आणि त्याच्यासाठी आज हे बसलेले. बघा, भंतेंची एकही मागणी ज्या स्वतःसाठी नाहीये. ते कुठे काही म्हणत नाही की मला दान द्या, ते कुठे असं म्हणत नाही की माझी PG लवकर करा, ते कुठे असं काही म्हणत नाही की मला एखादे रूम द्या, ते कुठे असं म्हणत नाही की मला एका विहार द्या विद्यापीठामध्ये. ते काय मागतात तर तुमच्या आमच्यासाठी मागतात. आणि जेव्हा ते तुमच्या आमच्यासाठी मागत असताना आज काय केलं विद्यापीठाने? आज विद्यापीठाने त्यांच्या पर्सनल लेवलवर घात घातलाय. आज अक्षरशः तुम्ही जर बघायला गेले तर एका कैद्याला पण एक आपण व्यवस्थित ट्रीटमेंट देतो, परंतु आज भंतेजी आज 15-18 दिवस झाले आणि ते पण एका द्वेषपूर्ण 1 मार्च म्हणजे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमा मी नेहमी सांगत असतो, बौद्ध संस्कृतीमध्ये माघ पौर्णिमेचं फार मोठं महत्व आहे. आणि नेमकं त्याच दिवशी, सुट्टीच्या दिवशी, ते पण सांगतो मित्रांनो, सुट्टीच्या दिवशी विद्यापीठ बंद असताना त्यांच्यावरती आघात केला, त्यांना रूम मधून काढून टाकलं. भिक्षू म्हणजे भिक्षू सोबत एक चिवर आणि त्याच्यासोबत भिक्षापात्र, जे भिक्षापात्र जे सोबत असलं पाहिजे अशी ही त्यांची आचारसंहिता असते. आज 18 दिवस झाले त्यांच्यासोबत त्यांचं भिक्षापात्र नाही. का? कारण त्यांच्या सामानासहित त्यांचं रूम सील केलेलं आहे. अशा प्रकारची हीन वागणूक दिलेली आहे. हे कुणासाठी लढतात? आमच्यासाठी लढतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही लढाई आता जनमानसांची झाली पाहिजे. ही लढाई तुमची आमची लढाई आहे. कारण विद्यापीठाने असं एका बाजूला ठेवलेलं आहे की ठीक आहे, काय होईल, फार तर भंतेजी मरतील तर मरू द्या. अशा अवस्थेमध्ये मला सांगा मित्रांनो, आज आपण आंदोलन अनेक बघितलेले, परंतु 180 दिवस, आज 181वा दिवस आहे. काल 180 दिवस, आज 181वा दिवस आहे. म्हणजे 6 महिने उलटून गेले, 6 महिन्यांनी 1 दिवस एक्स्ट्रा. मला सांगा, आपण पॅन्थरचं आंदोलन बघितलं, अनेक आंदोलन आपण बघितले, अनेक विविध पक्षाचे आंदोलन बघितले. कुठलं आंदोलन असं 180 दिवस चालते? परंतु मुंबई विद्यापीठाने जाणून बुजून पालीचा द्वेष असताना, भगवान बुद्धांचा द्वेष असताना, चिवधारी भंतेचा द्वेष असताना त्यांच्यावरती कुरगोडी केली. आणि काय होतं ते आम्ही बघून घेऊ. तुम्हाला जे काय करायचं करा. आज मित्रांनो, बांधवांनो, तुम्हाला सांगू, आज विद्यापीठामध्ये अक्षरशः त्यांना नजरकैदेत ठेवलेले आहे.
त्यांच्या अवतीभोवती तुम्ही जर गेला तर सुसज्ज असे 4 मोठे मोठे कॅमेरे लावलेले आहे. त्यांच्या अवतीभोवती तुम्ही बघायला गेला तर मुंबई विद्यापीठाच्या बाजूला पोलीस बीकेसी पोलीस स्टेशन पूर्ण छावणी बसवलेली आहे. त्याचबरोबर विद्यापीठामध्ये परमनंट सुरक्षा रक्षक आहे त्यांची सुद्धा छावणी बसवली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा बल आहे त्याची सुद्धा छावणी बसवली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्ड आहे त्याची सुद्धा छावणी बसवली. कुणासाठी? अहो एक सुई पण सापडणार नाही त्या म्हणत्यांकडे. आणि त्याच्यासाठी म्हणजे अजमल कसाबला पण पाकिस्तान टेररिस्टला पण एवढी मोठी सुरक्षा की एवढी छावणी नव्हती तेवढी छावणी यांच्यासाठी. कशासाठी बसवली? बौद्ध उपासक आतले जे उपासक आहेत त्यांना भेटू देत नाहीये तिथे असताना. आज मला काही शिक्षक कर्मचारी का जे स्वीपिंग वगैरे काम करतात आपल्याच महिला ते सांगत होते की गांगुडे सर आम्हाला फार वाईट वाटतं, आम्ही भंतेजीला जेवण देतोय ते आम्हाला ते सिक्युरिटी सांगतात तुम्ही जेवण देऊ नका, जेवण दिलं तर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये याल, कॅमेऱ्यामध्ये आले तर तुमची नोकरी जाणार, भंतेजीशी तुम्ही बोलू नका. अहो कशासाठी? हा एवढा द्वेष आतल्या लोकांना बोलून देत नाहीये. बरं बाहेरचे उपासक आत्मीय जाणार तर पूर्ण कॅम्पसचे तिन्ही जे गेट आहेत तिन्ही गेटला एकदम कडेकोट सुरक्षा आहे. तुम्हाला सांगू तर तिथे असणारे येणारे जाणारे जे 318 बस आहे बीएसची बस सुद्धा अडवण्यात आलेली आहे. आणि आपण काय करतोय विद्यापीठ काय करतोय ते स्वतःला माहिती नाही. हे का होते? कारण आपण सर्व झोपलेले आहोत. आपले राजकीय लीडर झोपलेले, आपले पुढारी झोपलेले, आपले समाज कार्यकर्ते झोपलेले, तुमच्या आमच्या सरकारी बोटावरती लोक आहेत तेच आपण. पण आपण फार कमी आहोत मित्रांनो. आपण 3.5 लोक आहेत आणि आपण अशी जर कमी तादाद लावले तर उद्या भंतेचं काय होईल का सांगता येत नाहीये. म्हणून मला असं वाटतं मित्रांनो आज आपल्या मुंबईमध्ये MMR रिजन मध्ये नाही म्हटलं तरी 20-25 लाख बौद्ध समाज आहे. आणि 20-25 लाख बौद्ध समाजाच्या डोळ्यासमोर एक आपला बौद्ध जो बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला एक बौद्ध भिक्षू आज जीवाची आहुती देतोय आपल्या तुमच्या आमच्यासाठी. या भिक्षूला आपल्याला जगवलं पाहिजे, या भिक्षूला आपल्याला तारलं पाहिजे, मारलं नाही पाहिजे. आज विद्यापीठ मारते पण आपल्याला तारलं पाहिजे. त्याच्यामुळे मला अशी तुम्हाला विनंती करायची आहे की आंदोलन तुम्ही अगदी तुमच्याकडे असलेले जे गजेट आहेत, तुमच्याकडे असलेले जादू डब्बा आहे त्या डब्यामध्ये तुम्ही सोशल मीडिया आहे, तुम्ही तुमचे मित्र नाही म्हटलं तर 1000 एक मित्र असतात तुमचे. सगळ्या गोष्टी भंते संदर्भातल्या असेल, फेसबुक असेल, त्यांच्या काही बातम्या असेल, वैभव सोनवणे इथे जे घेत असेल काही गोष्टी त्या गोष्टी ते व्हायरल करा. जास्तीत जास्त व्हायरल झालं तर जनमानस तयार होईल आणि जनमानस जर तयार झाला तर आपले भिक्षू वाचतील, आपली पाली भाषा वाचेल. एवढंच मला सांगायचं. जय भीम, धन्यवाद.